नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहबळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला कॅप्शन आहे एक सौदेबाज आणि त्याला मी क्वेश्चन मार्क दिलाय. आता तुमच्या मनामध्ये नेहमीप्रमाणे प्रश्न निर्माण झालाच असेल की मी एक सौदेबाज असं का म्हणतोय, तो कोण आहे सौदेबाज, कशाचा सौदा करतोय आणि कोणाबरोबर करतोय. मित्रांनो, या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे. तर मित्रांनो, सौदेबाज हा मराठी शब्द आणि या मराठी शब्दाला समानार्थी शब्द जर बघितला तर एक व्यवहार, देवाणघेवाण किंवा काही देण्याच्या बदल्यात काही घेण्याची वृत्ती, त्याला आपण सौदा म्हणतो किंवा व्यापार म्हणतो. आणि मग हाच शब्द मी या ठिकाणी आजच्या व्हिडिओला वापरतोय. त्याचं कारण ही तसंच आहे. एक खूप मोठा सौदा या महाराष्ट्रामध्ये झालाय आणि तो सौदा कसा झालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर मित्रांनो, झालंय असं की महाराष्ट्र राज्याचे एक चांगल्या मोठ्या पक्षामध्ये काम करणारा माणूस किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जो पक्ष नावारूपाला आहे त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये असलेल्या पक्षामध्ये असलेला नेता, मग की ज्याची ओळख एक दादा म्हणून आहे, अशाच माणसाच्या बद्दल आपल्याला आज इथे बोलायचंय. आणि मित्रांनो, त्या दादांचं नाव म्हटलं राजकारणातले दादा की दुसरं तिसरं कोणी नसून अगदी बरोबर आहे, तेच ते दादा आहेत की ज्यांचं नाव अजित पवार आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या अजित पवार गटाचे अध्यक्ष आहेत. आणि मित्रांनो, हेच अजित पवार ज्या वेळेस दिल्लीला जातात आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतात, म्हणजे तो दिवस असतो रविवार दिनांक 28 जुलै 2024 दिवशी. आणि त्या वेळेला पत्रकारांशी वार्तालाप करत असताना अजित पवार जे काही सांगतात तर ते 1 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि ती घटना जर बघितली तर मग असं लक्षात येतं की अजित पवार आज हे असं का बोलतायत किंवा जी गोष्ट घडलेली आहे ती कशी घडली, का घडली हे सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. आणि मित्रांनो, तेच जे अजित पवार आहेत ते ज्यावेळेस 2 जून 2023 या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून भारतीय जनता पार्टीमध्ये जातात की ज्याला अजित पवारांनी बंड केलं असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी जाऊन शपथविधी घेतला जातो. इकडे जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेमधून फोडून आपल्याकडे घेतलंय आणि त्यांनी अर्ध शिवसेनेचं, अर्ध राष्ट्रवादीचं आणि बीजेपीचं असं सरकार बनवलंय. हे जर सर्व बघितलं तर मग अजितदादा पवारांनी जो काही घटनाक्रम सांगितला, मित्रांनो, तो घटनाक्रम आपण बघूया. हे असं का घडलंय. आणि 2 जून 2023च्या अगोदर त्यांनी 10 वेळा, तब्बल 10 वेळा देशाचे गृहमंत्री जे अमित शहा आहेत यांच्याशी भेट घेतली. ती कशी घेतली तर अशी, अजितदादा पवार वेषांतर करतायत, म्हणजे सौदा करण्यासाठी वेषांतर करून सौदा केलेला आहे. ज्यावेळेस अजितदादा वेषांतर करतायत ते कसं हे बघा. हे असं वेषांतर केल्यानंतर अजितदादा पवार ज्या फ्लाईटने जात आहे ती जर वैयक्तिक असती तर काही प्रश्न निर्माण झाला नसता, परंतु अजित पवार हे सर्वसामान्य लोकांचं जे काही एरोप्लेन त्याच्यामध्ये बसून जात आहेत, परंतु शेजारच्याला कळणार नाही अशा पद्धतीची वेशभूषा करतायत. कशी, तोंडाला मास्क, डोळ्यावर गॉगल लागलाय, टोपी, सदरा, पॅन्ट अशा पद्धतीचा पेहराव करून हे जात आहेत. आणि ज्या वेळेस तिथं गेलं जात आहे तर ज्यावेळेस आपण सर्वसामान्य गेला तर चेकिंग केलं जातं ना मित्रांनो, परंतु अजित पवारांनी स्वतःचं जे नाव आहे हे नाव बदलून किंवा त्यामध्ये चेंज करून, म्हणजे पहिलं अजित अनंतराव पवार तर आता AP अनंतराव असं केलंय आणि ते विमानामधून जात आहे सर्वसामान्याच्या. त्या ठिकाणी जर बघितलं तर नाव अजितदादांनी बदललंय, हुलिया स्वतःचा सर्व बदललाय, म्हणजे वेषांतर केले, तरी त्या माणसाने तिथे चेकिंग का केलं का नाही हा प्रश्न निर्माण होतोय. तरी पण अजितदादा जात आहेत. आणि मित्रांनो, त्यावेळेस ज्यावेळेस दिल्ली एअरपोर्टवर जातील त्यावेळेस त्यांच्यासाठी गाडी तिथे असायची हजर, ते बसून जायचे. त्यानंतर अमित शहांशी, म्हणजे देशाचे गृहमंत्री जे संरक्षण करतायत या देशाचं,
त्यांना ते भेटायचे. आणि मग या ठिकाणी प्रश्न पडतो की एरोप्लेनमध्ये साधं कुठेही तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं. ह्याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली किंवा नावात बदल असला की अधिकारी तुम्हाला लगेच बाजूला काढतो. परंतु इथं तर अजितदादांनी नाव बदलून गेलेत तरी तिथे चेकिंगवाला काहीच बोलला नाही. याचा स्पष्ट अर्थ काय दिसतोय की देशाच्या गृहमंत्र्यांनी लाईन सेट केलेली आहे टोटल दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत. आणि मग जर संरक्षण जो गृहमंत्री देशाचं संरक्षण करतो त्याचाच आदेश असेल तर कोणाची मजाल की त्यांना अडवायची. आता मित्रांनो हे जर बघितलं तर मग काही पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की अजितदादा ज्यावेळेस जातात आणि मग त्यांची मीटिंग झाल्यानंतर पुन्हा फ्लाईटने येतात आणि पुन्हा मुंबईमध्ये येतात, परंतु काही वेळेस काही पत्रकार मंडळी त्यांचं मोबाईल नॉट रिचेबल दाखवतोय असं विचारतात. त्यावेळेस अजितदादा पवार काय म्हणतायत ऐका. पित्ताचा त्रास दुपारनं झाला म्हणून मी त्या बाबतीमध्ये आराम करत होतो. ऐकलं. आता हे आज आपल्याला ही कहाणी सांगितल्यानंतर असं वाटतं की अजितदादा पवार हे जे काही बोलले पित्त वगैरे होतंय हे खोटं बोलले, पण त्यावेळेस मात्र अजितदादा बोलले ते आपल्याला वाटलं खरं असेल, पित्त वगैरे झालं असेल म्हणून असं झाले. परंतु मित्रांनो 1 वर्षानंतर मात्र अजित पवार ज्यावेळेस ही कहाणी सांगतात त्यावेळेस असं लक्षात येतं की अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि मग भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्याशी किंवा देशाच्या गृहमंत्र्याशी वेगळ्या पार्टीच्या माणसाशी भेटायला का जात होते, त्याचं कारण काय. आणि इकडं मात्र अजितदादा त्यावेळी जे बोलले ते आपल्याला खरं वाटलं की पित्त होतंय, पण इकडं मात्र आज असं वाटतंय की त्यावेळेस ते खोटं बोलत होते आणि आज सांगतायत ते खरं. मित्रांनो एवढी बनवाबनवी किंवा एवढं जे काही ऍक्टिंग ज्याला म्हणू किंवा ज्या पद्धतीने हे बनवाबनवी करतायत लोकांशी किंवा ज्या ज्या पद्धतीने जसं जसं वेळ येईल तशा पद्धतीनं बदलण्याचा प्रयत्न करतायत, हे जर बघितलं तर मग आपलं लक्षात येतं की राजकारणी मंडळी ऍक्टिंग करण्यामध्ये माहीर आहेत. आणि यांच्या ह्या ऍक्टिंगमुळे काही प्रश्न उपस्थित झालेत आणि ते प्रश्न जर बघितलं तर हे अजित पवारांनी एक राजकीय पक्षाचा एक नेता असं वेषांतर करून का भेटायला जातोय, गरज काय. तर मित्रांनो त्याचं साधं आणि सोपं सरळ उत्तर असं आहे हा व्हिडिओ की जो पंतप्रधानांनी बोललेला आहे. पंतप्रधान काय म्हणतायत ऐका. की बात करूं तो एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. ऐकलं की पंतप्रधान सांगतायत एनसीपीवर 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप आहे. आणि मग याच्यामध्ये जर अजित पवार एकटेच भेटायला जात होते वेषांतर करून, परंतु त्याच्या मागे असणारी मंडळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ तर आपल्याला माहितच आहे की ते जेलवारी करून आलेले आहेत. मग हे सर्व जर बघितलं तर हे यांना फक्त जेलवारी नको आणि जेलवारी नको म्हणून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचे. आणि मित्रांनो हे असं का झालं असेल तर 2019 इलेक्शन जर बघितलं आपण तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी इलेक्शन लढवलं, त्यांचं सरकारही बनत होतं, परंतु शरद पवारांच्या राजकीय भूमिकेमुळं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार न बनता इकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार बनलं. आणि त्यामुळं इकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ही देवेंद्र फडणवीसांना मनामध्ये सलत असलेली गोष्ट ती त्यांना नीट करायची होती आणि स्वतः मुख्यमंत्री बनायचं होतं, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हे सर्व काही केलं. अर्ध शिवसेनेचं सरकार फोडलं तर राष्ट्रवादीचं अर्ध फोडलं आणि हे दोन्ही अर्धे अर्धे घेऊन एक करून आपलं सरकार बनवलं. आणि मग भारतीय जनता पार्टीची तर भूमिका आपल्याला माहीतच आहे की ईडी सीबीआय याची भीती दाखवायची समोरच्याला आणि आपल्या गोटात सामील करून घ्यायचं. आणि तो जर नाही आला तर मग जेलची वारी करा म्हणायचं. आणि मग त्यामध्ये अजित पवारांसारखी, प्रफुल्ल पटेल सारखी, सुनील तटकरे, छगन भुजबळ ही मंडळी घाबरली आणि त्यांनी या गोठामध्ये जायचा प्रयत्न केला किंवा गोठात गेलेच अजितदादा पवारांबरोबर. आणि 2 जून 2023 ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झाले.
आता हे जर बघितलं तर मित्रांनो मग काही प्रश्न निर्माण झाले. राजकीय मंडळी असतील किंवा पत्रकार असतील यांनी सुप्रिया सुळे जे आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या त्यांना विचारलं की हा जो प्रकार झाला, त्यांनी स्वतःचं नाव बदललं, वेषांतर केलं, पेहराव केला आणि हे सर्व करून जर ते दिल्लीला जाऊन 10-10 वेळा भेटत होते तर त्यांच्या पक्षातल्या माणसांना कसं कळत नव्हतं, किंवा हेच एअरपोर्टवर चेकिंग करताना त्या माणसांना कसं कळलं नाही. तर मित्रांनो जर गृहमंत्र्याचा सपोर्ट असेल किंवा लाईन इथून तिथून सेट केलेली असेल तर विचारायचा कोणाचा काय मजा आले. आणि मग सुप्रिया ताईंनी जे काही प्रश्न निर्माण केले, अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल, याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू. मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे. एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात, तुमचं नाही विचारत, आमचं तरी विचारतात आधार कार्ड. आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड, तेव्हा आमचं चेक इन होतं, तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं. त्याच्यामुळे नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा, याची चौकशी झाली पाहिजे. ती एअरलाईनची बी झाली पाहिजे, अजित पवारांची बी झाली पाहिजे आणि मग हे बरोबरच आहे. त्यानंतर असं लक्षात येतं की हे त्या गोठामध्ये सामील झाले, मग त्यांच्यावर केलेले आरोप मात्र थंडावले, शांत झाले. इकडं जर बघितलं तर संजय राऊतांना ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस संजय राऊत यांनी काय म्हटले तुम्हीच ऐका. महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा आहे. अगदी बालगंधर्वांपासून डॉक्टर श्रीराम लागूंपर्यंत, नाना पाटेकरांपर्यंत नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे. आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून, खोट्या मिशा लावून फिरणार, हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा. ऐकलं, संजय राऊतांनी सांगितलं की हे ऍक्टिंग करणारी मंडळी आहेत आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हा सगळ्यात मोठा ऍक्टर आहे. त्यांना जे घडवायचंय ते घडवून ते आणतायत आणि कशा पद्धतीनं करतायत. म्हणजे वेषांतराची आयडिया ही देवेंद्रांनीच त्यांना दिली का की एकनाथ शिंदेंनी दिली? कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी अगोदर सरकारमध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर अजित पवार त्यामध्ये आलेले. मग यांनीच त्यांना ही आयडिया वेषांतराची दिली का? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही देवेंद्रांनी दिली नाही, तर मित्रांनो ज्या एकनाथ शिंदेंना शिवसेना फोडून आपल्या गोठात घेतलं ते एकनाथ शिंदे सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विषयी काय म्हणतायत ऐका तुम्हीच. सगळ्यात मोठे कलाकार आहेत. आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही. सगळे झोपल्यावर मी जायचो, सगळे उठायच्या आधी मी परत जायचो. इकडे सगळं घडवणारे हे आहेत. कधी काय काय करतील, कधी काय काय करतील माहित नाही. अरे लोकसभा आपल्या राज्यसभेच्या 2 उमेदवार होते, आता इकडे कलाकार बसले, त्यांनी कोणाचे फोडले का माहीतच नाही. संतोष बांगर, त्याला मी बोलवलं नाही, त्यांनी मला फोन केला. मला फोन करायला घाबरत होता तो, बोले अरे कसं बोलणार, तर मग सांगू का. ऐकलं, ते कसं काय करायचे किंवा कसं बनवलं हे सरकार आणि शिवसेनेमधल्या लोकांना सुद्धा कळत नव्हतं, हे सुद्धा ते स्पष्टपणे सांगतायत. एवढंच की काय मित्रांनो, परंतु आता असं लक्षात येते की या सरकारमध्ये असलेले सुनील तटकरे सारख्या माणसाला जर विचारलं, ते आज खासदार आहेत लोकसभेमधले, त्यांना विचारलं तर या गोष्टीचं गांभीर्य त्यांना काहीच नाहीये असं वाटतंय. ऐका ते काय म्हणतायत ते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या, त्याच्यामध्ये जे
दादांच्या मोकेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं. ते आज मला असं वाटतं अनुपस्थित चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय. ऐकलं? त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, अजितदादांचा असं स्वभाव आहे की ते सांगतायत सगळं मन मोकळेपणाने सांगतायत. अरे पण सुनील तटकरे हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच पहिला माणूस आहे. याच्या हे लक्षात आलं पाहिजे की जी गोष्ट त्यांनी केली आहे ती एका गुन्ह्याप्रमाणे आहे, एक सौदा केलेला आहे. आणि तो सौदा कशाचा की भ्रष्टाचाराचा सौदा केलाय. आणि तो भ्रष्टाचाराचा सौदा कोणाबरोबर केलाय? भारतीय जनता पार्टी बरोबर केलाय. भारतीय जनता पार्टी बरोबर काय सौदा केला की माझ्यावर जे 70,000 कोटीचा घोटाळा झालाय तो घोटाळा तुम्ही माफ करा, म्हणजे जेलची वारी आमची चुकवा, आम्ही तुमच्या सरकारमध्ये सामील होतो. आणि मग भारतीय जनता पार्टीनेही काय केले, जर आमचं महाराष्ट्रामध्ये सरकार येत असेल तर मग आम्ही तुमचा घोटाळा जो आहे 70,000 कोटीचा तो आम्ही थांबवतो किंवा तो माफ करतो. ईडी सीबीआयची चौकशी तुमच्या मागची थांबवतो. म्हणजे भारतीय जनता पार्टीने स्वतःचं सरकार आणण्यासाठी एक सौदा केला. तर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, म्हणजे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मंडळी आहेत किंवा नेते आहेत, प्रफुल्ल पटेल आहे, सुनील तटकरे आहे, छगन भुजबळ आहेत, अजित पवार आहेत, यांनी त्यांच्या सरकारमध्ये जाऊन किंवा त्यांच्या सरकारला सपोर्ट करून त्या घोटाळ्यावर म्हणजे आपल्या डोक्यावर असलेली टांगती ईडी सीबीआयची जी तलवार आहे ती त्या ठिकाणी थांबवली. आणि दोन्ही मंडळींनी एकमेकाला सावरून घेण्याचं किंवा एकमेकाला सहकार्य करायच्या भूमिकेतून हे व्यवहार केलेत असंच यामधून दिसतंय. परंतु मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर आपल्या पक्षाचा माणूस मग त्याने काहीही करू, सत्य असत्य चांगलं वाईट काहीही असेल, परंतु ती मंडळी त्या माणसाची बाजू घेतात. आणि ही महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्याने पाहते, उघड्या कानाने ऐकते, उघड्या डोळ्याने पाहते असंच म्हणावं लागेल. कारण ही राजकीय मंडळी त्या आपल्या माणसाची बाजू घेत आहेत असंच दिसतंय. म्हणजे काय की सुनील तटकरे अजित पवारांची बाजू घेत आहेत, सुप्रियाताईंनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. तर इकडं जर बघितलं तर आज ज्या सरकारमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अजित पवार सामील झालेत, त्यातले एक मंत्री जे गिरीश महाजन आहेत, त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला अजित पवारांनी रविवारी अशी स्टेटमेंट पत्रकारांना दिली, त्यावेळेस ते सांगतायत की संजय राऊतांचं काय विचारताय, ते तर सगळ्यात मोठे कलाकार आहेत. सम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे. कॉमेडी कोण करतं हे सर्वांना माहित आहे. नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून राऊतांनी याबाबत बोलले, लोक त्याला चांगले ओळखून आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम रोज करत राहावं सकाळ झाली. मला वाटतं संजय राऊतांवर न बोललेलं बोला, की काहीही निरर्थक ते बोलत असतात, वाटेल अशी वायफाट बडबड करत असतात, काही बोलतात ते सकाळपासून, त्यांच्या जिभेला काही हाडच जाळलेलं नाहीये. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं हे काही मला योग्य वाटतं. मित्रांनो, ही भारतीय जनता पार्टीची मंडळी जी आहेत ती विषय डायव्हर्ट करण्यात एक नंबरवर आहे. पत्रकाराने सरळ प्रश्न अजितदादांना विचारलाय आणि इकडे मात्र गिरीश महाजन संजय राऊतांकडे ते बाण ढकलायचा प्रयत्न करतायत किंवा तिकडं तो डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतायत. हे जर बघितलं तर मग विषय तुम्ही काहीही असो, आम्हाला आमच्या फायद्याचा असेल तर तो आम्हाला दिसतो, आम्हाला ऐकायला येतो किंवा आम्हाला कळतो. आणि जर आमच्या तोट्याचा असेल तर तो आम्हाला दिसतही नाही, ऐकायलाही येत नाही आणि कळतही नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मित्रांनो, मग जर इथं जर असं बघितलं तर मग असं लक्षात येतं की त्यावेळेस मेहबूब शेख जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते स्पष्ट सांगत होते की या मंडळींची जेलवारी चुकवायची, यांना जेलमध्ये नाही जायचं म्हणून यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केलाय किंवा त्या गोठामध्ये गेलेत. आणि ही मंडळी तर मग एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल, हे तर सांगतायत की आम्ही एकत्र का आलोय तिघजण, तर आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आणि मग आता अजित पवारांनी जे काही स्पष्टीकरण दिलंय 28 तारखेला रविवारी, हे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की विकास हा ह्या तिघांचा करायचा आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी नाहीये. आणि मेहबूब शेख जे म्हणत होते मित्रांनो, ते तुम्ही एकदा ऐका. त्यांनी कबूल करून दाखवून दिलं की गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बळा, या गोष्टीवर त्यांनी आज शिक्कामोर्तब केलाय.
आणि भारतीय जनता पार्टी सोबत जायचा ह्यांचा पूर्वनियोजित कट होता. विकास आणि हे सगळं स्वतःने जेलमध्ये जायचं नाही म्हणून तुम्ही भाजपसोबत गेला. याच्यावर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केला. ऐकलं? त्यांचं त्यावेळेस बोलत होते तेही खरं होतं आणि आज तेही तेच सांगतायत की ह्यांना महाराष्ट्राचा विकास नाही तर विकास यांचा करायचा आहे. आणि ह्यांना जर विचारलं पत्रकारांनी की हे सांगतायत, मग एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री, अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल, हे सांगतायत की आम्ही विकास महाराष्ट्राचा करण्यासाठी एकत्र येतोय आणि महाराष्ट्राचा विकास करतोय. आणि मित्रांनो, उघड्या डोळ्यांनी या महाराष्ट्रातील जनता पाहते, कानाने ऐकते, परंतु सत्ता त्यांच्या हातामध्ये दिली आणि म्हणून सगळे लोक शांत आहेत. पर्याय नाही आहे त्यांच्याकडं. कारण सत्ता जर चोरांच्या हाती दिली तर माणसं काय करणार आहे? कारण पक्ष फोडून, आता हे पक्षाची भूमिका जी जर बघितली तर पक्षांची भूमिका जी आहे, लोक त्यांना विश्वासाने मतदान करतायत की यांच्याकडून भलं काहीतरी होईल याची अपेक्षा करतायत, त्यांच्यावर विश्वास ठेवतायत. आणि मित्रांनो, जर ही मंडळी आपल्यावर आलेल्या गोष्टींचा किंवा आपल्यावर जर एखादं बालट येत असेल, आपल्याला तुरुंगात जावं लागत असेल, भ्रष्टाचारामुळं आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होत असेल, तर ही मंडळी त्याचा सौदा करतायत. कशाचा सौदा करतायत? तर महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचा सौदा करतायत, महाराष्ट्रातील जनतेच्या मतदानाचा सौदा करतायत, महाराष्ट्रातील जनतेच्या टॅक्स रूपाने आलेल्या पैशाचा जो काही अपव्यय होतोय त्याची चौकशी लागू नये आणि तो भ्रष्टाचारामध्ये लुप्त व्हावा त्याचा सौदा करतायत. आणि मग अशा मंडळींना सौदेबाज म्हणावं की न म्हणावं, तुम्हीच सांगा बरं. ज्या लोकांशी सौदा केलाय, एक चोर तर दुसरा डाकू, अशी अवस्था या महाराष्ट्राची झाली. ज्या लोकांशी सौदा केलाय त्या लोकांनी सुद्धा कशासाठी सौदा केलाय? तर स्वतःचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे म्हणून त्यांनी यांचे भ्रष्टाचारावरचे जे काही आरोप आहेत ते थांबवलेत, त्यावर चुडीचूप झालेत, एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि स्वतःचं सरकार आणण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार थांबवतायत आणि आपला भ्रष्टाचार थांबण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीशी सौदा करतायत आणि त्यांचं सरकार आणतायत. मित्रांनो, यातून एकच दिसतंय की ही जी काही राजकीय मंडळी आहेत, स्वतःला वाचवण्यासाठी एकाला सरकार हवे तर एकाला भ्रष्टाचारातून मुक्तता हवी आहे म्हणून एकमेकाशी सौदेबाजी करतायत, व्यवहार करतायत, एकमेकाशी देवाणघेवाण करतायत आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मात्र विश्वासाला तडा देत आहेत. महाराष्ट्रातील जनतेनं जे मतदान यांना विश्वासानं केलं त्याचा हे सौदा करतायत आणि महाराष्ट्रातील जनता उभ्या डोळ्याने पाहते किंवा उघड्या डोळ्याने पाहते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग मित्रांनो, यातून प्रश्न निर्माण होतो की अजितदादा पवार जर त्यांचं आयडेंटिटी लपवून जात असतील आणि सर्वसामान्य माणूस जर तसा करत असेल तर खरंच त्या सर्वसामान्य माणसाला आणि या लोकांना न्याय सारखे आहेत का? तर बिलकुल नाही. सत्ताच त्यांच्या हातात आहे. मग नियम कसे बदलायचे, नियमाला कशी तिलांजली द्यायची ही मंडळी पाहत आहेत. मित्रांनो, जर एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या खिशामध्ये किंवा हातामध्ये जर भाजी कापायचा चाकू मिळाला तरी पोलीस लोक त्या माणसावर गुन्हा दाखल करतात, त्याला घेऊन जातात, चौकशी करतात आणि मग असे राजकीय नेते जे असतात यांचे जर वाढदिवस असेल किंवा भल्या स्टेजवर भले मोठे IPS अधिकारी सुद्धा असतात, त्या ठिकाणी एकमेकाला तलवारी भेट दिल्या जातात, हात उंच करून त्या तलवारी दाखवल्या जातात. त्यांच्यावर गुन्हा कोण होणार आहे का? तर ज्यांच्या हाती सत्ता आहे की मग त्यांना प्रश्न कोण विचारणार आहे? आणि याच्यातून जर हे बघितलं सर्व तर राजकीय मंडळी सत्तेसाठी ज्या काही प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपलं सरकार वाचवण्यासाठी एक सौदा करतोय तर दुसरा भ्रष्टाचार लपवण्यासाठी सौदा करतोय. याच्यातून असंच दिसतंय की सर्वसामान्य जनतेच्या मताचा, विश्वासाचा या मंडळींनी सौदा केलाय. मित्रांनो, आज एवढंच. आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणी कोणाशी सौदा केलाय, कशासाठी सौदा केलाय आणि का केलाय. ते जर तुमच्या लक्षात आलं असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तो पुढे पाठवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.